नमस्कार, मी मंदाच्या रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आता ही बघा सुकलेली फुलं आहेत. गुरुवारच्या उपवासा दिवशी मी ही फुलं आणलेली. तर आता ही म्हटलं तर काय करायचं, तर ह्याच्यामध्ये म्हटलं तर आपण जे धूप असतं नाही का, हे असं जे मार्केटमध्ये मिळतं ना कप धूप, तर म्हटलं ह्या फुलांपासून आता हे कप धूप करूया. तर आता हे कसं करायचं ना, तर तुम्हाला मी दाखवते. तर चला. आता बघा ही फुलं जी आहेत ना, ती छान आता सुकलेली आहेत बघा. आणि ही फुलं आहेत ना, ही गुरुवारच्या उपासा दिवशी मी ही फुलं आणलेली आणि त्याच्या अगोदर पण मी फुलं आणलेली. पूजा करता बघा प्रत्येकांच्या घरामध्ये ही फुलं आणतातच. मग ती ही फुलं काय करायची माहिती का, आपण ही नंतर विसर्जन करतो किंवा टाकून देतो. तर तसं न करता बघा ही फुलं अशी सुकवून घ्यायची. तर बघा ही गुरुवारच्या अगोदरची मी पूजा होती ना आमच्या घरामध्ये, तेव्हा ही फुलं आणलेली आणि बघा इतकी सुंदर अशी सुकवून घेतलेली आहेत. अशा पद्धतीमध्ये हे सर्व सुकवून घ्यायचं. आता बघा ही गुरुवारच्या अगोदरची आहेत आणि ही गुरुवारच्या पूजेला मी घेतलेली फुलं आहेत. तर ह्याच्यामध्ये बघा सगळी काही फुलं आहेत बघा. ते अस्टरचे वगैरे फुलं आहेत, सफेद आहेत, पिवळी आहेत आणि याच्यामध्ये बघा मी हे कमळाचं फुलही घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गुलाबही घातलेलं आहे. आणि बाकीची सर्व फुलं असतात ना, जे पण तुमच्या घरात फुलं असतील ते सगळी सुकवून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये काय टाकायचं ना ते हे तुम्हाला मी तर दाखवते. तर चला. आता बघा ह्या फुलांमध्ये पहिल्यांदा मी हे सुकलेल्या फुलांमध्ये मी पहिल्यांदा टाकते हे लवंग टाकून घ्यायची. जेवढी तुमची फुलं असतील ना त्याच्या हिशोबाने टाकायची. कमी जास्त टाकलं तरी काही हरकत नाही, तेवढी मी टाकून घेते बघा ही लवंग. आणि त्याचबरोबर लगेच मी इथे तेजपत्ताही टाकून घेणार आहे. आता बघा ही तेजपत्ता 4 ते 5 अशी पानं टाकून घ्यायची. आता ही सगळं आहे ना, लवंग, तेजपत्ता आणि ही फुलं जी आहेत ना, ही आपण आता मिक्सरला बारीक करून घ्यायची. आता बघा मी ही फुलं जी आहेत ना, हे सगळे मी बारीक करून घेतलेले आहेत बघा अशा प्रकारचे. आणि थोडीशी चाळून पण घेतलेले. तर चाळून झाल्याच्या नंतर इतके बारीक होतात बघा. आणि ह्याचा बघा हे उरलेलं हे जे चाळून काढलं ना त्याच्यानंतर हे असं उरलेलं आहे, उरलेला चोथात असं म्हणतात ना. पण हा पण टाकून द्यायचा नाही. जे आपण ह्याच्यात टाकणार आहे ना, सर्व साहित्य आता मी जे टाकणार आहे ना तेच याच्यामध्ये पण टाकायचे. आणि याचाही धूप आपल्या हाताने जे क्यूब असतं नाही का त्या प्रकारे होणार. आणि हे आपल्याला ते वाटी करणार ना आपण धुपाची, त्याच्यामध्ये हे भरणार आहे. तर कसं करायचं ते तुम्हाला मी दाखवते. आता पहिल्यांदा ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे 1 चमचा चंदन पावडर. चंदन पावडर कसं सुवास येतो चांगला, सुगंध. आता 1 बघा चमचा चंदन पावडर टाकून घेते याच्यामध्ये. आता चंदन पावडर टाकल्याच्या नंतर हे पुन्हा असं मिक्स करून घ्यायचं. छान असं मिक्स करायचं. एक वस्तू ह्याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर प्रत्येक वस्तूला हे असं हलवून घ्यायचं सारखं. आता चंदन पावडर टाकलेली आहे, छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता दुसरं साहित्य टाकते. आता ह्याच्यामध्ये टाकते बघा ह्या कापराच्या वड्या. आता ह्या थोड्याशा अशा हातानेच असं करून घ्यायचं, तोडून घ्यायचं आणि ते टाकून घ्यायचं. तुमची जितकी फुलं असतील ना तितकी घ्या तुम्ही. म्हणजे कापूर आहे ना थोडासा कमीच घ्यायचा ह्याच्यामध्ये मिक्स करायला. असाच आपल्या हाताने असं चिरडून घ्यायचं, मिक्सरला बारीक करायचं नाही. हे अशा पद्धतीमध्ये सगळं हे करायचं आणि पुन्हा आता हे हलवून घ्यायचं सगळं. आता ह्याच्यामध्ये टाकायचं हे गुलाबजल. आता 1 चमचा गुलाबजल टाकून घ्यायचं. आता हे टाकल्याच्या नंतर पुन्हा हे असं मिक्स करून घ्यायचं. आता बघा ह्याला ओलसरपणा आला की नाही. आता आणखीन ओलसरपणा याला आणखीन काय ह्याच्यामध्ये सामान टाकायचं आहे साहित्य, ते तुम्हाला मी दाखवते. तर ज्या गुलाबजल टाकल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये टाकायचं आपण थोडंसं गंगाजल टाकून घ्यायचं. हे बघा हे गंगाजल टाकून घ्यायचं. तर गंगाजल पण मी थोडंसं टाकून घेते बघा. गंगाजल टाकल्याच्या नंतर पण हे आपण पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं. म्हणजे प्रत्येकी वस्तू जे काही टाकाल ना तुम्ही त्याच्यामध्ये, जे मी सांगते ना जे टाकाल ना, टाकल्याच्या नंतर हे पुन्हा असं मिक्स करत राहायचं. आता गंगाजल टाकल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये टाकायचं थोडंसं गोमूत्र. हे गोमूत्र टाकून घ्यायचं. गोमूत्र टाकल्याच्या नंतर पुन्हा हे हलवून घ्यायचं.
आता आपण आता ह्याच्यामध्ये काय टाकून घ्यायचं, थोडंसं आता लोभन टाकायचं. लोभननी कसा छान वास येतो, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंसं लोभन टाकून घ्यायचं. हे बघा मार्केटमध्ये हे सहज मिळतं बघा, पंसारीच्या दुकानामध्ये बघा असं लोभन मिळतं. तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी चालतंय. ह्याच्यामध्ये सगळं काय आहे सुगंध छानच येणार, पण मी हे लोभन टाकणार आहे. तर आता थोडंसं लोभन टाकून घेते. आता बघा हे लोभन टाकायचं, असं हातानेच चिरडून घ्यायचं. तर लोभन टाकल्याच्या नंतर हे पुन्हा आपण मिक्स करून घ्यायचं. आता हे आपण कपमध्ये भरणार आहोत. आता कप पण कसे करणार आहे ना ते तुम्हाला मी दाखवते. कप कसे करायचे अगदी बाजारात मिळतात तसे. आता हे सगळं एकत्र करून घेतल्याच्या नंतर सगळं काही टाकलं ना आपण, गंगाजल, गुलाबजल, गोमूत्र, लोभन, कापूर. आता हे छान असं मिक्स करून झाल्याच्या नंतर शेवटी टाकायचं आपण ह्याच्यामध्ये तूप. आता बघा 1 चमचा मी ह्याच्यामध्ये तूप टाकून घेते आणि छान असं मिक्स करून घेते. गाईचं तूप घ्यायचं, कारण आपण हे कसं पूजेला वापरणार आहोत. ह्या धुपाच्या ह्या वाट्या आहेत ना, पूजेसाठी करतोय आपण, म्हणून हे तूप कधीही ना काही आपलं देवाचं काही करायचं असेल ना तर गाईचंच शक्यतो घ्यावं. शक्यतो काही गाईचंच घेतात, म्हशीचं चालत नाही. आता तूप टाकल्याच्या नंतर हे पुन्हा असं छान मिक्स करून घ्यायचं. असं वाटलं ना तुम्हाला की थोडंसं हे सुक्क आहे तर पुन्हा त्याच्यामध्ये अंदाजाने गोमूत्र, गंगाजल, गुलाबजल, तूप वगैरे टाकून घ्यायचं. आता बघा मला असं वाटतं की हे थोडंसं सुक्कच आहे, तर ह्याच्यामध्ये मी पुन्हा आता थोडंसं गंगाजल टाकते बघा. हे असं छान मिक्स करून घ्यायचं. आता मी हे करते ना ते इतकं छान सुगंध येतोय ना इथे, मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण तुम्ही इमॅजिन करू शकता. हे अशा प्रकारे हे करून घ्यायचं बघा. म्हणजे कसं माहिती आहे का, हे आता हे करून घेतल्याच्या नंतर ना आपण हे लोभनचं सर्व म्हणजे काय हे धुपाचं सर्व हे मिक्सर करून घेतलं ना तर तुम्ही हे ना अशाही कांड्या करू शकता बघा. हे सगळं साहित्य टाकलं ना की कोणी बघा अशाही कांड्या करू शकता. पण आपल्याला करायचा आहे तो कप. तर कप आता कसं करायचं ना ते तुम्हाला मी दाखवते. तर हे बघा आपलं मिश्रण सर्व झालेलं आहे. आता ह्याला आपण साईडला करून ठेवायचं. आता आपण कप कसा करायचा ना ते तुम्हाला मी दाखवते. आता बघा मी हे कप करण्यासाठी हे ओलं धूप असतं ना आपलं बाजारात मिळतं ना, आता मी हे फोडल्याच्या नंतर तुम्हाला दाखवल्याच्या नंतर तुम्हाला कळेल बघा. हे धूप आहे ना हे कप करण्यासाठी मी आणलेलं आहे. आता हा बघा गोल्डन चंदन आहे आणि हा बघा हे आहे रॉयल टच आहे आणि हा रेड रोज आहे बघा. आता मी हे कप करण्यासाठी हे वापरणार आहे. तर बघा आता ह्याच्या आतमध्ये काय असणार ते, आणि हे सहज मिळतं बरं का पंसारीच्या दुकानामध्ये, हे सहजरित्या उपलब्ध असतं बघा. आता ह्या ज्या आहेत ना हे ओलं जे आहे ना हे आता मी छान असं मळून घेणार आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टी मी दाखवते बघा. फक्त मी तुम्हाला सांगते की आता हे ना छान असं मळून घेणार आहे मी आणि ह्याचे कप करणार आहे. आता हे झालेलं आहे गोल्डन. आता हे रॉयल टच बघा. तर आपल्याला हे कप आहेत ना बाजारामध्ये पण कलरफुल मिळतात बघा. आता बघा हा ब्लॅकमध्ये आहे रॉयल, आता हा रेडमध्ये आहे. हा बघा आता ह्याची आपण कप करणार आहे. तर पहिल्यांदा आपण ह्याला आणखीन सेल करून घ्यायचं. आणि कप करण्यासाठी बघा माझ्याकडे हे देवाला आपण पाणी ठेवतो ना, तर माझ्याकडे बघा हे ग्लास आहे पितळेचं. याच्यामध्ये ना मी देवाला रोज सकाळचं पूजा झाली ना की मी हे ग्लास भरून ठेवते पाण्याचं देवांसाठी. आता हे तुम्हाला मी दाखवते बघा. कप पण त्याच साईजचा असतो. माझ्याकडे ग्लास पण होतं, पण तुमच्याकडे ग्लास नसेल ना तर तुम्ही हे हाताने करू शकता. आता माझ्याकडे हे ग्लास आहे म्हणून मी हे अशा कप करणार आहे बघा. हा रेडीमेड कप आहे आणि आता आपण हा घरात करणार आहे तो कप. पण बघा जेमतेम बघा साईज सेमच आहे. आणि हा कप हे ग्लास जे आहे ना हे बाजारात आहे ना सहज मिळतं बघा. एवढ्या साईजचं आहे बघा आणि कप पण तेवढाच साईजचा आहे. आता करायचं कसं ना हे तुम्हाला मी दाखवते बघा. पितळेचा ग्लास आहे, आपल्या भांड्याच्या दुकानामध्ये सहज मिळतं. आणि जर तुम्हाला ग्लास नसेल घ्यायचा असेल ना तर हाताने पण करू शकता असे कप तुम्ही, तेही तुम्हाला मी दाखवते.
आता बघा हे पूर्ण सैलसर करून घ्यायचं. आता हे पूर्ण असं सैल करून घ्यायचं. ह्या आपल्याला कांड्या भेटलेल्या बाजारामध्ये, मी ह्या कांड्या आणल्या, पण ह्याला असं आपल्या किचन वट्ट्यावरती पूर्ण असं सैल करून घ्यायचं. हे बघा हे असं. हे असं सैल केलं ना की ह्याचे छान असे कप बनतात. आता मी हे असं हे दोन्ही पण हे अशा प्रकारे सैल करून घेते. आता बघा हे मी असं मळून घेतलेलं आहे, किती सैल असं झालेलं आहे बघा. आता ह्याचा आपण कप बनवायचा. असं छान असं मळून घ्यायचं आणि आता हे थोडंसं मी कापून घेते बघा. चाकूने असं कापून घ्यायचं. आता हे कापून झाल्याच्या नंतर थोडंसं असं ह्याला दाबून घ्यायचं. आता हे ग्लासामध्ये मी हे असं हे टाकून घेते. आता हा असा टाकल्याच्या नंतर आता बघा माझ्याकडे हे छोटं लाटणं आहे, माझ्या मुलीच्या खेळण्यामधलं लाटणं आहे. पण तुमच्याकडे अशा प्रकारचं काय असेल ना तर तुम्ही त्याच्याने असं हे करू शकता बघा. आता ह्याच्यामध्ये हे टाकलं ना ओलं दूध की हे असं करून घ्यायचं बघा. छानपैकी असं हे असं करून घ्यायचं. म्हणजे कसं आपण जे फुलांचं जे आपण केलेलं आहे ना मिक्सचर ते याच्यामध्ये भरायचं. आता हे असं छानपैकी असं करून घेतल्याच्या नंतर बघा थोडंसं असं असं करायचं म्हणजे खोलगट होतं त्याच्यामध्ये. पण सेम कप हा बघा थोडंसं असं असं इथे दाबून घ्यायचं. हे असं छान करून घ्यायचं. नंतर हे लाटणं काढायचं आणि आपल्याकडे असतं ना अशी चाकू किंवा आता हे माझ्याकडे अमूल बटर खायचं हे आहे, अमूल बटर लावायचं. त्याच्याने असं बाजूबाजूला हे असं करून घ्यायचं. लगेच निघतं. थोडंसं असं करून घेतलं ना की लगेच हे निघून जातं. हे बघा आता हे असं करून घेतलं ना हे चाकूने किंवा अमूल बटरच्या चाकूने हे लगेच आपण असं हातावरती असं करून घ्यायचं. हे बघा किती सुंदर असा कप झालेला आहे. आता ह्याला आपण पुन्हा असा आतून मोठा करून घ्यायचा, कारण आपल्याला ते फुलांचं केलेलं आहे ना ते भरून घ्यायचं ना ह्याच्यामध्ये, म्हणून आपण ह्याच्यामध्ये असं आणखीन जास्त खोल करायचं आणि मोठं करायचं. हा बघा आता बघा एक कप केला ना त्याप्रमाणे मी हे सगळे कप करून घेणार आहेत ह्याचे सगळे. आता तुम्हाला मी आणखीन एक कप दाखवते बघा. आता हे कापून घेतल्याच्या नंतर आपण ह्याला असं दाबून घ्यायचं किंवा लादीवर दाबून घ्यायचं. असं छान असं दाबून घेतल्याच्या नंतर मग ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. ह्याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर हे छोटं लाटणं आहे हे असं दाबून घ्यायचं आणि फिरवत राहायचं. तर मगाशी सांगितल्यासारखं पुन्हा आपण त्याला बाजूने बाजूने असं करून काढून घ्यायचं. लगेच निघतं ते. बघा आता किती सुंदर असा कप झालेला आहे. आता ह्याला जर हे कडक असेल ना तर तुम्हाला आणखीन एक सांगते, थोडंसं तूप लावायचं आणि ह्याला डीप करायचं असं हे. म्हणजे आपण मध्ये ह्याच्या ते फुलांचं भरणार आहे ना. आता हे फक्त मोकळे कप आहेत, ह्याच्यामध्ये आपण ते साहित्य बनणार आहे फुलांचं. हे बघा आता मी पूर्ण असे सर्व कप मी तयार करून घेतलेले आहेत. आपल्या त्या ओल्या धुपाचं मी तुम्हाला दाखवलेलं आहे कसे करायचे ते. त्याप्रमाणे तुम्ही हे असे कप करून घ्यायचे. बघा मी किती सुंदर असे कप माझे झालेले आहेत बघा करून. सेम अगदी मार्केटमध्ये भेटतात तसेच. आता ह्याच्यामध्ये आपण आता हे फुलांचं जे हे मिश्रण केलेलं आहे ना आता हे भरून घ्यायचं. आता हे मिश्रण आहे ना हे सगळं ह्या कपात भरणार आहे. आता ह्या मिश्रणामध्ये ना आणखीन थोडंसं आपण लोबन टाकायचं. लोबन जितकं टाकाल ना तितकं छान. आता बघा ह्याच्यामध्ये मी आणखीन थोडंसं लोबन टाकते. आता हे आपल्याला मिश्रण ह्या कपामध्ये भरून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण टाकलं की पुन्हा असं हे
मिक्स करून घ्यायचं. हळवारपणे मिक्स करून घ्यायचं, लोबन जास्त बारीक करायचं नाही. आता हा 1 कप मी घेते आणि ह्या कपामध्ये मी तुम्हाला हे भरून दाखवते. असं भरून घ्यायचं, पूर्ण असं दाबून घ्यायचं. हे असं हळवारपणे हे सगळं दाबून घ्यायचं ह्याच्यामध्ये, ह्या कपामध्ये. बघा आहे की नाही, झालं की नाही मार्केटसारखा हा कप तयार. हा कप भरलेला आहे. आता ह्याच्यामध्ये ठेवते. त्याचप्रमाणे हे सगळे कप मी असे भरून घेणार आहे. किती सुंदर आता बघा हे धुपाचे कप मी भरून तयार केलेले आहेत. तुम्ही बघू शकता, अगदी बाजारात मिळतात त्याच प्रकारे बघा हे धुपाचे कप आहेत. घरगुती असे बनवलेले आहेत मी घरातच. हे सगळे कप छान असे सुंदर असे भरून घेतलेले आहेत. तरी याला आपण 1 दिवस आपण पंख्याखाली सुकवायचं आणि 2 दिवस आहे ना कडक उन्हामध्ये नाही ठेवायचं. सकाळचं ऊन असतं ना, कवळं ऊन असतं त्याच्यामध्ये ठेवायचं आणि नंतर शेवटचं ऊन असतं ना 5-6 वाजता जेव्हा ऊन जातं त्या उन्हामध्ये ह्याला सुकवून घ्यायचं आणि नंतर याच्यावरती कापूर ठेवायचा आणि ह्याला पेटवून घ्यायचं. छान असं धूप घरात बनवलेलं आहे मी. किती सुंदर असं धूप झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तोपर्यंत नमस्कार. आता हे बघा 2 दिवस उन्हामध्ये छान असे सुकून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता हे तुम्हाला मी पेटवूनही दाखवते.